नमस्कार. आज आपण मेमरी ड्रॉइंग या विषयामध्ये आवडता खेळ या विषयावर आपण फुटबॉल हा विषय किंवा हॉकी या विषयावर आपण ड्रॉइंग करू शकतो. तर आज आपण हॉकी हा गेम बनवण्यास खेळ हा घेणार आहे. तरी त्याचे रेखाटन कसे करावे, फिगर मांडणी कशी करावी, मानवतेचे आकार कशा प्रकारे प्रेझेंटेशन करावे हे आपण आजच्या चित्रामध्ये ड्रॉइंगमध्ये पाहूया. आज मी तुम्हाला हॉकी या मेमरी ड्रॉइंग या Hi. विषयाची रेखाटन करून दाखवणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. तर सुरुवातीला आपण एक फिगर आपल्या नेहमीप्रमाणे आपण सर्वात पहिले प्राधान्य हे फिगर्सला देत आहे. तर ड्रॉइंग कसे काढायचे हे आपण ह्या पिक्चरमध्ये पाहूया. तर सुरुवातीला हॉकी हा खेळ खेळताना जे आपले कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या हातात जे आपण स्टिक देणार आहे आणि त्याचे जे फिगर्स काढणार आहोत ते अशा प्रकारे वाकलेल्या स्वरूपात असावे, जेणेकरून आपल्याला आपले चित्र हे चांगले व हालचाली चित्रामध्ये दाखवता येतील. दुसऱ्या टीमचे सदस्य आपण अशा प्रकारे ड्रॉइंग करून ते आपल्या हॉकीने अशा प्रकारे आपण फिगर ड्रॉ करू शकतो. त्यानंतर काही फिगर त्याच्या बॅक साईडला काही ड्रॉइंग
कसं रेखाटन करून काढायचं त्याचा दुसरा भाग कोणत्या साईडला घेऊ शकतो. हे अशा प्रकारे आपण ड्रॉइंग झाल्याच्या नंतर कमीत कमी आपण याच्यामध्ये 4 ते 5 पेक्षा जास्त फिगर काढू शकतो. तर आपल्याला त्याच्यात टीप दाखवलेली आहे. त्यानंतर एखादं फिगर जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे बॅक साईडची फिगर हे ड्रॉ करू शकता. हे झाले चित्र. हे आपले जे आहे ते ग्राउंड लाईन हे अशा प्रकारे आपण रेखाटून घेऊ शकतो. रेखाटून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला एक ग्राउंड लाईन मिळाल्याच्या नंतर आपल्याला स्कायचा भाग आणि ग्राउंडचा भाग आणि आकाशाचा भाग हा आपल्याला काढायला ड्रॉइंग करायला सोपा जातो. जेणेकरून आता आकाशाच्या ग्राउंड लाईनच्या वरती जे काही ऑब्जेक्ट येते ते ह्या साईडला येते, त्याच्या खाली जे येते ते असं खाली येते. आता ग्राउंडला काय काय मिळू शकतं ते तुम्ही ड्रॉइंगशी रिलेटेड आणि पिक्चरशी रिलेटेड वेबसाईटशी रिलेटेड ग्राउंडला दाखवू शकता आणि बॅकग्राऊंडला काय राहू शकतं ते तुम्ही अशा प्रकारे एक नेट तर इथे झाली इथे आपल्याला त्याला रोखण्यासाठी एक मॉडेल दाखवायचे आहे. तर तुम्ही अशा प्रकारे एक इथे गोलकीपरच्या स्वरूपात असा एक गोलकीपर तुम्ही दाखवू शकता जेणेकरून तुमच्या चित्रात आजही आता इथे हे झालं आपलं बॅकग्राऊंड. आता इथे काही मुले गेम पाहत आहेत, सेलिब्रेशन करत आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे त्याचे बॅक साईडचे फिगर तुम्ही दाखवू शकता. सोपं आणि सिंपल फक्त भाग दाखवायचा आहे. फक्त भाग कसा दाखवता येईल याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे. ह्या चित्रामध्ये आपण हे पाहू शकता की मी बॅकग्राऊंडला कुठेतरी फक्त असे सर्कल जरी दाखवले तुम्ही तरी तिथे ड्रॉइंग आपल्याला फिगर्स उभा असलेले हे भाग होत असतो. तर तुम्ही अशा प्रकारे हे फिगर इथे दाखवू शकता. शेअर्स करताना त्यांना आपले चित्र धर्माचे येते आणि प्रत्येक चित्रातली एक सीन क्रिएट होत असतो. आता इथे तुम्ही एखादं वरती ग्राउंडवर असं झाड दाखवू शकता. त्या साईडला एक स्पंज लिहायला जेणेकरून आपल्या चित्राला अजूनही चांगला येत असतो. इथे पक्षी उडताना तुम्ही दाखवू शकता. तर हे आजचं आपला माय फेवरेट गेम मधील हॉकी या विषयावर आपण आज रेखाटन केलेले आहे. तरी
या रेखाटनात आपण पाहू शकता की आपला सब्जेक्ट जो होता माय फेवरेट गेम त्यामधील आपण रेखाटन हे केलेले आहे. हॉकी या विषयाचे रेखाटन केलेले आहे. आपण सर्वप्रथम विषयाला प्राधान्य दिलेले आहे. त्यामध्ये आपण ह्या मानवाकृती ज्या काही काढलेल्या आहेत त्याला इम्पॉर्टंट दिलेले आहे. त्याच्यानंतर जे बॅकग्राऊंड आहे त्या डिफ्यूज मध्ये दाखवलेले आपण जे असताना लहान लहान फिगर दाखवले तर फक्त एक भास केलेला आहे. तिथे आपण डिटेल वर्क केलेले नाही. परंतु तिथे जे आपल्याला मेन कॅरेक्टर होते आपण त्यांना फोकस मध्ये आणलेले आहे. तर तुम्ही ह्या चित्रामध्ये खूप बारकाईने प्रॅक्टिस करून आपल्या ड्रॉइंगचा सराव वाढवू शकता. त्यानंतर तुम्ही ह्या पिक्चर एखादा ड्रॉइंग केलं तर तुम्ही कमेंट्स मध्ये याचा फोटो मला सेंड करू शकता. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला करा. जेणेकरून तुम्हाला याच्या पुढील मी वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे नेव्ही ड्रॉइंग, स्टील लाईफ, डिझाईन कसे करायचे हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे, दाखवणार आहे. आता आपले पुढच्या जून पासून जून जुलै आपली एलिमेंटरी इंटरमिडिएटची तयारी चालू होणार. त्याच्यासाठी आपला आतापासून जर सराव झाला नेव्ही ड्रॉइंगचा, डिझाईन, स्टील लाईफ या विषयांचा तर तुमचा ग्रेड चांगल्या प्रकारे येण्याची संभावना अधिक वाढून जाते. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला नक्की व्हिडिओ त्यासाठी नक्कीच एक कमेंट मध्ये तुम्हाला जो विषय आवड जातो तो मला कमेंटमध्ये शेअर करा. मी तो विषय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर